युवा चेहरा. तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या युवकाशी असलेला संवाद आणि तिथे झालेली विकास कामं फक्त या बळावर दशकभर राज्य करणारा आणि युवकांच्या मनातला, जनतेच्या मनात असलेला आमदार, ते परमनंट आमदार अशी ओळख असलेला एक चेहरा म्हणजे प्रकाश आंबेडकर. 2024च्या विधानसभा इलेक्शन्स मध्ये प्रकाश आंबेडकर निवडून येतील की के.पी. पाटील निवडून येतील, नेमकी हॅट्रिक कोणाची होणार हे बघण्यासारखं असेल. पण ह्यासाठीच प्रकाश आंबेडकर हे इलेक्शन हरू शकतात याची 5 मुख्य कारणं कुठली आहेत? नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. राधानगरी विधानसभा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठा मतदारसंघ. एक टोक गगनबावडा तालुक्याच्या सीमेलगत तर दुसरे आजरा तालुक्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेला जोडलेले. मतदारसंघाचा विस्तार साधारणतः 160 ते 170 किलोमीटर लांबीचा. ग्रामीण आणि डोंगराळ भागातील मतदारसंघ असल्यानं अनेक वर्ष विकासापासून दूर. यामुळे पायाभूत सुविधांची वानवा. पण गेल्या 10 वर्षात मतदारसंघाचा चेहरा बदलत आहे. विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर आणि त्यांची विकास कामं जोमात आहेत. ग्रामीण युवकांशी थेट संवाद, आपुलकी, ओळखी आणि विकास निधी या माध्यमातून त्यांनी वोट बँक आपल्या खिशात टाकली आहे. भुदरगड, राधानगरी, आजरा या कार्यक्षेत्रात प्रत्येक गावातील युवा कार्यकर्ता आंबेडकरांच्या एका क्लिकवर उपलब्ध होतो. 2022 मध्ये शिवसेनेच्या राधानगरी आणि भुदरगडचे परमनंट आमदार म्हणून फेमस असणारे प्रकाश आंबेडकर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जिंकणार नाहीत, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. याचं पहिलं कारण म्हणजे बिद्री फॅक्टरीचा फॅक्टर. कागल, भुदरगड, राधानगरी, भोगावती हे कार्यक्षेत्र असणाऱ्या बिद्री साखर कारखान्याची निवडणूक डिसेंबर महिन्यात घेण्यात आली. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या गेलेल्या या निवडणुकीत माजी आमदार के.पी. पाटील या गटानं 25-0 या फरकानं आमदार आंबेडकर यांच्या पॅनलचं पाणीपत केलं. निवडणुकीत के.पी. पाटील यांचे मेहुणे ए.वाय. पाटील यांच्या बंडखोरीमुळे वेगळीच रंगत आणली. पण जवळपास 5 ते 5.5 हजाराच्या फरकानं केपींच्या पॅनलचा विजय झाला. शेतकरी वर्गानं मोठ्या विश्वासानं केपींकडे पुन्हा साखर कारखाना सुपूर्द केला. बिद्री कारखाना पॅनलमध्ये केपींच्या साथीने भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस असा लवाजमा होता. निवडणुकीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के.पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, समरजित सिंग घाटगे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे, भाजपचे नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीमध्ये टक्कर झाली होती. पण आंबेडकरांकडे एवढे रथी महारथी असूनही कारखान्यात एकही जागा जिंकता आली नाही. याउलट मतदारांनी गत निवडणुकीच्या तुलनेत उच्चांकी मतं दिली. यावरून आमदार आंबेडकर यांना विधानसभा अवघड आहे हे स्पष्ट होतंय. आमदार आंबेडकर यांच्यासाठी दुसरी धोक्याची घंटा वाजते गारगोटीन, अर्थात त्यांच्याच शहरातून. माजी आमदार बजरंग देसाई आणि आंबेडकर यांचा संघर्ष अनेक वर्ष चालत आहे. पण गेले दशकभर आंबेडकर गटानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आंबेडकर यांनी युवा स्पोर्ट्स ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात युवा पतसंस्था, बचत गट, शाळा, महाविद्यालय असा चांगला जम बसवलाय. पंचायत समितीवरही आंबेडकर गटाचा दबदबा कायम होता. पण नुकत्याच झालेल्या गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सरपंच विराजमान झाला. अर्थात माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल देसाई आणि धैर्यशील देसाई यांना या विजयाचं श्रेय जातं. निवडणुकीत आंबेडकर गटाचे सर्वाधिक सदस्य जिंकूनही गारगोटीच्या जनतेनं देसाई गटाच्या उमेदवाराला सरपंच पदासाठी पसंती दिली, हे धक्कादायक आहे. 2019च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल देसाई यांना 13,000 मतं मिळाली होती.
जर यावेळी राहुल देसाई यांनी केपींच्या मागे ताकद उभी केली तर आबिटकरांची गोची होऊ शकते. बिद्रीच्या निमित्तानं राहुल केपींच्या जवळ गेले आहेत. थोडक्यात या नवीन समीकरणामुळे आबिटकर यांना कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केपी यांनी केली आहे. आबिटकर यांच्या विजयातल्या अडथळ्यातलं तिसरं कारण म्हणजे भ्रष्टाचार. विरोधकांकडून नेहमीच आबिटकरांच्या भ्रष्टाचाराविषयी चर्चा केल्या जातात. कधीही खालच्या पातळीवर न बोलणारे आबिटकर केपी आणि बिद्री कारखान्याच्या भ्रष्टाचार विरुद्ध बोलताना आक्रमक दिसले. याच प्रचारात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी तर आबिटकर यांच्यावर अनेक आरोप करताना लाव रे तो व्हिडिओचा आधार घेतला होता. निश्चितपणानं प्रकाश आबिटकरांनी राधानगरी आणि भुदरगडमध्ये विकास कामांचा ओघ आणला, पण त्याच पद्धतीनं त्यांच्यावर कमिशनचे आरोपही झाले, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. तालुक्यात ठाकरे गटाचे अस्तित्व फारसे नसले तरी अस्तित्वात असणारा ठाकरे गट भ्रष्ट कारभार आणि गद्दार या मुद्द्यांवर आबिटकरांची प्रतिमा मलिन करून वोट बँक मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आबिटकरांच्या विजयी हॅट्रिक मधलं अडसर ठरणारं सर्वात महत्वाचं चौथं कारण म्हणजे केपी पाटील यांची काँग्रेसची सर्वेसर्वा बंटी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असणारी घनिष्ठ मैत्री. बिद्री कारखान्यात या तिघांनी आबिटकर पॅनलला आसमान दाखवलं होतं. बंटी पाटील कोल्हापुरात बसून मौनी विद्यापीठ आणि डॉक्टर DY पाटील संस्थेची सूत्र चालवतात. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिक पातळीवर गारगोटी आणि राधानगरी इथलं नेटवर्क सशक्त केलं आहे. याशिवाय गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे हे बंटी पाटलांचे खास आहेत. गेल्या विधानसभेत अरुण कुमार डोंगळे यांनी राधानगरीमधून मतांची चांगली आघाडी घेतली होती. त्यांना एकूण 15,000 मतं मिळाली होती. या मतांमुळेच केपींचा पराभव झाला अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. केपी पाटील मतदारसंघातील अनेक कामं मार्गी लावण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफांची मदत घेतात. याशिवाय हसन मुश्रीफ यांना मानणारा एक वर्ग राधानगरी, भुदरगड आणि आजरा इथे सुद्धा आहे. शिवाय केपींचे मेहुणे AY पाटील हे सुद्धा मुश्रीफांचे खास आहेत. भोगावती काठावर आमदार PN पाटील यांचा मजबूत गट आहे. दूधगंगा काठावर राजेंद्र मोरे यांच्यामुळे आमदार सतेज पाटील यांची ताकद आहे. भुदरगडमध्ये माजी आमदार दिनकरराव जाधव, सचिन घोरपडे यांच्यासह मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे विस्तार आहे. तर आजऱ्यात अभिषेक शिंपी यांची ताकद. यामुळे बंटी पाटील हा फॅक्टर या वेळेच्या विधानसभेत वरदान ठरणार हे निश्चित आहे, ज्यामुळे आबिटकरांना मुश्रीफ आणि बंटी फॅक्टर त्रासदायक ठरू शकतो. आबिटकर यांच्या विजयात पाचवा अडथळा म्हणजे मतदार. राधानगरी, भुदरगड मतदारसंघात आजरा मतदारसंघाचा काही भाग येतो. 1980 मध्ये हरिभाऊ कडव हे मतदारसंघाचे पहिले आमदार बनले. यानंतर माजी आमदार बजरंग देसाई, आमदार KP पाटील आणि प्रकाश आबिटकर यांना 2 वेळा मतदारांनी विधानसभेत पाठवलं. अनुकूलित वातावरण असतानाही तिसऱ्यांदा आमदार होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आमदारांना मतदारांनी घरी बसवून नवीन उमेदवार निवडून द्यायची परंपरा ठेवली आहे. आबिटकर यांच्याकडे 10 वर्षांपूर्वी असणारी युवा फळी आता 40 ते 50च्या घरात आहे. या 10 वर्षात युवा वर्गात अनेक स्तरांवर बदल झालेले आहेत. केपींनी कारखाना, सूतगिरणी तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उसाला कारखान्याने राज्यात जास्त दर दिल्यानं केपींची एक वेगळी इमेज तयार झाली आहे. शिवाय केपींना शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा आहे हे बिद्री निवडणुकीत स्पष्ट झालंय. राधानगरी मतदारसंघात KP पाटील की आबिटकर नेमकं कुणाची हॅट्रिक होणार आहे हे पाहणं तर औत्सुक्याचंच आहे. पण इतिहास सांगतो की जनता 2 वेळा आमदाराला निवडून आणून दिल्यानंतर तिसऱ्या वेळेस तो आमदार नाकारते, नवीन उमेदवाराचा चेहरा समोर आणते. मग आता दोघात तिसरा आणि आता सगळंच विसरा असं म्हणायचं का? पण सतेज पाटील KP पाटलांचा हात घेऊन काँग्रेस मजबूत करायच्या तयारीत आहेत. आता या सगळ्या चित्रामध्ये तुम्हाला काय वाटतं? राधानगरी आणि भुदरगडचा आमदार कोण असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.